नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह जेजे रुग्णालयाकडे रवाना झालाय। जेजे रुग्णालयामध्ये अक्षयचं शवविच्छेदन केलं जाणार आहे। कळवा रुग्णालयात न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये काल पंचनामा पार पडला। शवविच्छेदन झाल्यावरती कुटुंबियांच्या ताब्यामध्ये मृतदेह दिला जाईल अशी माहिती आहे। कालपासून घडामोडींना वेग आलाय। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा कळवा रुग्णालयामध्ये नेण्यात आला। तिकडे रात्री उशिरा न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामे पार पडले आणि त्यानंतर आता अगदी काही वेळापूर्वी अक्षय शिंदे याचा मृतदेह जेजे रुग्णालयाच्या दिशेने निघालेला आहे। जेजे रुग्णालयात तो मृतदेह नेला जाणार आहे आणि तिथे शवविच्छेदन होईल। शवविच्छेदनाचा अहवाल समोर येईल आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह कुटुंबियांकडे दिला जाईल। पण जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, जोपर्यंत सगळं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका अक्षयच्या आईवडिलांनी घेतलेली आहे। अक्षयच्या आईवडिलांनी या एन्काउंटर नंतर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। काल संध्याकाळच्या सुमारास तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला घेऊन जात असताना सगळी चकमक घडली आणि त्यामध्ये अक्षय शिंदे हा ठार झालाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, पोस्टमॉर्टमसाठी अक्षय शिंदेचा मृतदेह नेलेला आहे, या पुढे काय घडामोडी घडू शकतात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर काल एकूणच जी चकमक घडली, या चकमकीनंतर कळवा रुग्णालयात त्याला आणण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर जे हॉस्पिटलचं जे आहे त्या ठिकाणचा जो अहवाल आहे हा देखील तितकाच महत्वाचा आहे। राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे हे हॉस्पिटल, यातून मिळणारा शवविच्छेदन अहवाल हा देखील तितकाच महत्वाचा असतो। या संपूर्ण प्रकरणात नियमितरित्या एक घटना घडली आहे का हे देखील पाहणं जाणार आहे। त्यामुळे अक्षय शिंदे याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पुढे जेजे रुग्णालयासाठी या ठिकाणी पुढे पाठवण्यात आलेला आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा आता पुढे एक विशेष पथकाकडून केला जाणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी या एन्काउंटर मधनं उपस्थित करण्यात आलेले आहेत, ज्यावरून अनेक संशय हे देखील व्यक्त केले जात आहेत। मात्र कुठेतरी सत्ताधारी या संपूर्ण गोष्टीचं समर्थन जरी करत असले तरी विरोधी पक्ष जे आहेत ते एकूणच या संपूर्ण प्रकरणावरती कुठेतरी संशय देखील व्यक्त करत आहेत। त्यामुळे पोलीस तपासात आता नेमकी काय एकूण गोष्टी समोर येतात आणि पुढे काय तपास होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।